हाय हॅलो, कसे आहात सर्वजण. आय होप तुम्ही सर्वजण खूप खुश असाल. आणि आजचा दिवस हा काहीसा असा सुरू होत आहे. तर मी जात आहे मार्केटमध्ये जात आहेत म्हटल्यावर थोडाफार भाजीपाला तर घेऊनच येणार. आम्ही चाललो होतो टू व्हीलरवर आणि तुम्ही पाहू शकता आम्ही आलेलो आहोत आता मार्केटमध्ये. चला तर मग मी थोडाफार भाजीपाला घेते आणि मग त्यानंतर बोलते तुमच्यासोबत. आज विकेंड म्हटल्याच्या नंतर बाजारामध्ये खूप सारी गर्दी होती, त्यामुळे काही ऑप्शनच नव्हता. तरी पण आठवडाभरासाठी लागणारा सर्व भाजीपाला मी आज घेतला आणि त्यानंतर मग मी पुन्हा रिटर्न आले. थोडंसं काहीचं काम होतं ते देखील आटोपून आणि सर्व फ्रेश भाजीपाला घेऊन मी नंतर आले आणि त्यानंतर तो व्यवस्थित फ्रीजमध्ये लावून दिला. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता मी डायरेक्टली आलेली आहे शेतात शेतात म्हणजे आपल्या जवळच. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे आहे मोहरीचं झाड. तर काही अपडेट घेण्यासाठी मी इथे आले होते. तर तुम्हाला पुढे दिसेल ते अपडेट खूप स्पेशल आहे आणि कशासाठीचे आहे तर येणाऱ्या मोसममध्ये लागणारा आंबा. तर हे आमच्या शेतामध्ये घराच्या थोडं साईडला शेतामध्ये आंब्याची झाडं लावलेली आहेत आणि त्या आंब्याच्या झाडाला मोहर लागला का नाही हे पाहण्यासाठीची ड्युटी होती आज माझ्याकडे. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आमच्या शेतामध्ये आलेले आहेत मोहरीचे झाड. आणि आजचं वातावरण काहीसं असं होतं आणि थोड्याच वेळात काहीसं तुम्हाला वेगळंही दिसेल, कारण वातावरण तसं गारही होतं आणि ढगाळलेलं होतं. आता इथे ह्या ठिकाणी ढगाळलेलं दिसणार नाही, कारण आता हे निरभ्र आकाश दिसत आहे. चला तर मग तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर कमेंट करा. मी तुमची सर्वांची कायमच ऋणी आहे. आणि चला तर पुढची अपडेट पाहूयात. तर या ठिकाणी आहे एक आंब्याचं झाड. तर याला आलेला आहे सुंदर असा मोहर. आता 2 वर्षातून याला लागणार होता मोहर. आणि इकडे आहे आपले नारळाचं झाड देखील सुंदर अशा पद्धतीने वाढत चाललेलं आहे. त्याच्या शेजारी आपली ही छोटी छोटी झाडे लावलेली आहेत. तर आपण प्रत्येक झाडाचा अपडेट घेऊन पाहूया. याला तर काही लागलेला नाही आहे मोहर, आय थिंक याला लागेल. आणि इकडे पाहू शकता हे छोटंसं झाड होतं, खाली जमिनीपासून थोडंसं उंचीवरच होतं, पण याला खूप सारा मोहर लागलेला होता आतून. इकडे पाहू शकता तुम्ही. तर हा इकडे लपून छपून बघतोय कोणी मला बघायला येते का. आणि या ठिकाणी ही बाकीची झाडे तुम्हाला दिसतच असेल. या प्रत्येक झाडाला मोहर किती लागला आहे, काय लागलं आहे याची सर्व मी अपडेट घेतली. आणि त्यानंतर मी आली घरी आल्याच्यानंतर थोडासा मी रेस्ट केला आणि रेस्ट केल्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला पुढचं अपडेट सांगते ते म्हणजे काय. चला तर मग तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि खूप सारं व्हिडिओला प्रेम द्या. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या झाडाचे आंबे खायला भेटणारच आहे. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा दिसायला जरी खारा हरभरा दिसत असेल तरी त्याला धुतल्याच्या नंतर तो खूप सारा सुंदर लागतो. तर मी आलेले आहे हरभरा घेण्यासाठी आणि पहिल्यांदा थोडंसं टेस्ट करून पाहूयात याची टेस्ट कशी लागते. टेस्ट म्हणजे ऑफकोर्स ती चांगलीच लागणार आहे. आणि याला तुम्ही म्हणू शकता पुरणपोळीचं झाड. तर काही जणांना माहीत नसेल तर माहीत करून घ्या. हे आहे पुरणपोळीचं झाड आणि या झाडावर चढण्यासाठी सर्वजणच उत्सुक असतात. आय होप मला काय बोलायचं आहे ते तुम्हाला नक्कीच समजलेलं असेल. आणि मी थोडीफार हरभऱ्याची हार्वेस्टिंग केल्याच्यानंतर मी आलेले आहे डिरेक्टली इकडे. तर हे काय नवीन आहे तुम्ही म्हणत असाल तर हे आहे मेंढपाळाचं. मेंढपाळ थोडक्यात म्हटलं तर ते आहे आमच्या इकडे आलेल्या मेंढ्या. आणि ह्या मेंढ्या पाहण्यासाठी मी आलेले आहे इकडे. आणि आत्ता पाहू शकता तुम्ही हे स्वच्छ निरभ्र आकाश आणि खूप सुंदर असा व्ह्यू या ठिकाणाहून मी एन्जॉय करत ते आणलेलं हरभऱ्याचं झाड म्हणजेच पुरणपोळीचं झाड आम्ही सर्वजण एन्जॉय करत होतो. आणि यासोबतच आजचा व्हिडिओ मी तुम्हाला कसा वाटला पाहण्यासाठी ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. आणि त्यानंतर इकडे येत आहे सुंदरसा सनसेट. तर या सनसेटसोबतच आजचा व्हिडिओ या ठिकाणी मी एंड करते. भेटूयात पुन्हा लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी स्वतःची काळजी घ्या, हसत राहा, खुश राहा, हॅपी राहा. चला तर मग बाय.